महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की मागची 10-11 वर्ष कुठलीच कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि आता पुढच्या 15 दिवसात महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत. मागच्या 10 वर्षामध्ये जवळजवळ 5-6 निवडणुका लोकसभा विधानसभेच्या झाल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानोस्थानी जागोजागी जे आहे ते भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कर्मठ कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे. अक्षरशः घरोघरी दारोदारी जाऊन पक्षासाठी मतं मागितलेली आहेत आणि तीच परिस्थिती इथे आमच्या नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक 18 मध्ये आहे. आता तुम्ही बघितलंय की जवळजवळ 600च्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते. फक्त एक दिवसाच्या मुदती आधी आम्ही त्यांना सगळ्यांना निरोप दिला आणि 600 लोक जमले आहेत. ही सगळी कार्यकर्ते असे आहेत की ज्यांनी राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा केला, 370 कलम म्हटलं त्याचा आनंदोत्सव साजरा केला, माननीय मोदीजींचे वाढदिवस जेव्हा येतात तेव्हा सेवा पंधरवड्याचा कार्यक्रम केला. पण दुर्दैवाने इथले जे जनप्रतिनिधी जे म्हणतात आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टीत 6 वर्षापूर्वी प्रवेश केला आहे, लोकांचं म्हणणं असं आहे, मतदारांचं म्हणणं असं आहे, कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की कधी या लोकांना आम्ही ना जय श्रीराम म्हणताना बघितलंय, ना राम मंदिराचं त्यांनी कधी आनंदोत्सव व्यक्त केलाय, ना कधी त्यांनी मोदीजींचा जन्मदिवस मान्य केलाय. त्यामुळे अशी लोक जर का भारतीय जनता पार्टीमध्ये असतील आणि आता पण जर का पक्ष आम्हाला म्हणत असेल की अशाच लोकांसाठी आम्ही मरमर करायचं आणि पक्षाकडे बघून आणि कमळाला मत द्या म्हणून मतदारांकडे जायचं, तर मतदार हे ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये. म्हणून आम्ही कळकळीची विनंती पक्षाला करतोय की अशा जे काही लांडगे ज्यांना म्हणायचं ना की फक्त ज्यांनी वाघाचं कातडं ओढून मतदान जवळ आलंय म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा फक्त उपयोग करण्याचा एक दृष्टिकोन ठेवून जे काम करतायत, अशा सगळ्यांचा चेहरा जो आहे तो आमच्या वरिष्ठांनी ओळखावा. कुणाच्या तरी सांगण्यामध्ये येऊन ग्राउंड परिस्थिती काय आहे, तर ग्राउंड परिस्थिती मागच्या 24ला हे पक्ष सोडून गेले होते. राष्ट्रवादी पक्षामध्ये जाऊन तुम्ही जर तिथे आपल्या नेत्यासाठी जर का बहुमत आणलं असतं तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं. पण तुम्ही तिथे पण बहुमत नाही आणलं. 3200 मतांनी तुम्ही मागे आहे. भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता जो काम करत होता, दारोदारी करत होता, त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे. त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे, प्रभाग क्रमांक 18च्या एकूण एक मतदाराचं म्हणणं आहे की आम्हाला यावेळी बदल पाहिजे. आम्हाला कार्यकर्ता जो असेल त्याचा चेहरा आमचा जनप्रतिनिधी म्हणून पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एक दिलाने एक जीवाने अगदी जीवाच्या आकंदापासून काम करायला तयार आहेत आणि इथे भारतीय जनता पार्टीचे 4च्या 4 कमळ फुलवायला आम्ही तयारी केलेली आहे. आणि आजचा हा मेळावा आहे तो विक्रम मिश्राजींच्या श्रद्धांजलीच्या निमित्ताने आम्ही ठेवला होता. पण या मेळाव्यामध्ये एकच सूर सगळ्यांचा आहे की आम्हाला असे फक्त कातडं ओढलेले जनप्रतिनिधी नको आहेत. आम्हाला सच्चा भाजपचा कार्यकर्ता हा आमचा जनप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत पोहोचवायचा आहे.